कोणत्याही लोकसभा मतदारसंघामध्ये अपक्ष आमदारांची अत्यंत महत्त्वाची भूमिका असते। चंद्रपूर लोकसभा मतदारसंघामधील अपक्ष आमदार किशोर जोरगेवार आहे। ते चंद्रपूर विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष आमदार आहे। काय भूमिका आहे तुमची चंद्रपूर लोकसभेला घेऊन? चंद्रपूर लोकसभेला घेऊन एकंदरच महाराष्ट्राच्यामध्ये महायुतीचे अधिकाधिक उमेदवार निवडून यावेत, ही माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वामध्ये निवडणूक होत आहे आणि ही आमची भूमिका आहे। ही महायुती निर्माण करणाऱ्यांपैकी मी एक आहे। माता कामाख्याचा आशीर्वाद घेण्याकरता आम्ही गुवाहाटीला जे 50 लोक गेलो होतो त्यामध्ये मी आहे आणि त्यामुळे शिंदे साहेबांच्या, फडणवीस साहेब असतील, अजितदादा असतील, या सर्वांची भूमिका एक आहे की जिथे कुठे महायुतीचे उमेदवार आहे त्यामध्ये सर्व महायुतीच्या घटकांनी त्यांना पूर्ण ताकदीने मदत करत निवडून आणलं। आज पंतप्रधानांची चंद्रपूरमध्ये सभा होत आहे, किती फरक पडेल या सभेचा असं वाटतं तुम्हाला? निश्चितपणे पंतप्रधानांची सभा एखाद्या मतदारसंघामध्ये होते त्याचा निश्चितपणे माणसावर फरक पडतो, परिणाम पडतो आणि इथली सभा मोठं, याचं नियोजन मोठं असल्यामुळे निश्चितपणे या सभेचा विजयाच्या दिशेने जाण्याकरता ही सभा उपयोगी पडेल। चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातलं म्हणजे जातीय समीकरण बघितलं तर असं वाटतं की त्याचा एक प्रभाव राहील या निवडणुकीमध्ये? नाही, असं जाणवत नाही, कारण की याच्यापूर्वीचे जे आपण झालेले उमेदवार बघितले तर हे सर्व जाती धर्माच्या लोकांना इथल्या लोकसभेच्या प्रतिनिधित्व दिलेलं आहे, म्हणून असं काही जातींचा हे होत नाही। एक असते काही थोडाफार तो इफेक्ट करतो, परंतु काही असं काही यापूर्वीचा रेकॉर्ड पाहता असं काही हे दिसत नाही, या चित्र या लोकसभेचं आहे असं मला वाटत नाही। कुठेतरी इंडिया आघाडीचा चेहरा म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे बघितलं जातं आणि ते आज सभा घेत असल्याने महाराष्ट्रातली पहिली त्यांची प्रचार सभा आहे। एक मोठी उत्सुकता पाहायला मिळते मतदारांमध्ये, कार्यकर्त्यांमध्ये। काय वाटतं या सभेचा विदर्भात किती वेगवेगळ्या मतदारसंघामध्ये फरक पडेल? निश्चितपणे माननीय प्रधानमंत्र्यांची जिथे कुठे सभा होत असते तर ती केवळ ते एका लोकसभा क्षेत्राकरता, एका जिल्ह्याकरता नसून ती त्या पूर्ण रिजन करता, त्या प्रदेशाकरता होते। आणि तुम्ही चांगलं विचारलं की बा निश्चितपणे महाराष्ट्रातली त्यांची ही पहिली सभा आहे। महाराष्ट्राचा एका टोकापासून ते प्रचाराला सुरुवात करत आहे। चंद्रपूरचं एक असं विशेष महत्त्व आहे, या भूमीतून ते सेवेच्या भूमीतून ते सभा करत आहे। न्याय, बंधुता, समता ज्यांनी बाबासाहेबांनी लिहिली त्या दीक्षाभूमीच्या परिसरातून, जिल्ह्यातून ते या ठिकाणी सभेला सुरुवात करत आहे, प्रचाराला सुरुवात करत आहे। त्याच्यामुळे निश्चितपणे प्रभाव पडेल आणि याचा प्रभाव हा केवळ चंद्रपूर नव्हे, विदर्भ नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये याचा निश्चितपणे प्रभाव पडेल। काय वाटतं सुधीर मुनगंटीवार किती मताधिक्याने विजयी येईल असं वाटतं तुम्हाला? हे बघा, हे तर मत आहे, तुम्ही जे विचारता बहुमताने, अधिक चांगल्या मतांनी ते विजयी होतील असं एकंदर चित्र आहे। तर आपण बघू शकतो की अपक्ष आमदार किशोर जोरगेवार आहे, त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली की निश्चितच राज्यातली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आजची ही पहिली सभा आहे, त्यामुळे फक्त चंद्रपूर नाही तर विदर्भातल्या वेगवेगळ्या मतदारसंघामध्ये देखील त्याचा प्रभाव पडेल। कॅमेरामॅन अतुल हेडेसह तुषार कोहळे, एबीपी माझा, चंद्रपूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।